राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली। मोहटादेवीगड येथून निलेश लंके आजपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करणार आहेत। पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून या यात्रेला सुरुवात होईल। या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत। 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या यात्रेची सांगता 16 एप्रिलला नगर येथील विशाल गणपती इथे होणार आहे। दरम्यान मोहटादेवी गडाच्या पायथ्याला त्यांची सभा देखील पार पडेल। या सभास्थळावरून अधिकचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी सुनील भोंगळनं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा जी आहे तर ती आज मोहटादेवी गडावरून सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाची तयारी जी आहे तर ती देखील गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या प्रचाराच्या नारळासाठी जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची जी आहे उपस्थिती राहणार आहे आणि त्याची जोरदार तयारी जी आहे तर ती मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा पद्धतीने तयारी असणार आहे? आज शुभारंभाचा नारळ फुटतो। जनतेशी संवाद साधून त्यांचं पुढील भविष्यकाळासाठी ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक गावामध्ये जाऊन समजून घेण्यासाठी आज जयंत पाटील साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जनसंवाद यात्रेचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे। तर 16 एप्रिल रोजी जे आहे तर अहमदनगर शहरातील विशाल गणपती मंदिराच्या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पाथर्डी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।